श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. तर पहा, सोमवती अमावस्या जी आहे तर तिला दिवाळीची अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं, कारण की या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो रविवारी 12 नोव्हेंबरला दुपारी 2:44 होणार होता आणि या अमावस्येची जी समाप्ती आहे तर ती आज 13 नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी 2:56 होणार आहे. म्हणजे अर्धी अमावस्या जी आहे तर ती काल होती आणि अर्धी अमावस्या जी आहे तर ती आज दुपारपर्यंत असणार आहे. अमावस्येला आपण जे पण काही उपाय आणि सेवा करत असतो तर ते तुम्हाला आज सुद्धा करता येणार आहे. तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. तर पहा, काल दिवाळी होते. दिवाळीमुळे आपल्या घरामध्ये अनेक काही कामं असतात आणि त्यामुळे आपल्याला इतर सेवा आणि उपाय करण्यासाठी वेळ मिळत नाही. तर त्यामुळे आज अमावस्या आहे. तर जे काही उपाय तुम्हाला मी सांगणार आहे किंवा जे आधी सांगितलेले आहे तर ते तुम्ही उपाय आज सुद्धा करू शकता. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी करायचा आहे. आपल्या मुलांचा जो काही हट्टीपणा आहे, दोष आहेत, अडचणी, संकट, विघ्न, हेचे सर्व काही समस्या आहेत तर या सर्व दूर होतील. अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये सुद्धा त्यांची खूप अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर आज जी अमावस्या आहे तर ती अमावस्या सर्व अमावस्यांपेक्षा खूप महत्त्वाची आणि मोठी अमावस्या मानली जाते. म्हणून या अमावस्येला जास्तीत जास्त सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करायचा असतो. आता अमावस्या म्हटलं की नकारात्मकता दूर करण्यासाठी या महिन्याला खूप महत्त्वाचा किंवा या अमावस्येला खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. आता आपल्या घरामध्ये जे काही लहान मुलं असतात, मोठी मुलं असतात तर या सर्वांना थोडेफार दोष हे लागतच असतात. तर अचानकपणे बघा, मुलं आजारी पडतात किंवा वारंवार किरकिरेपणा करत असतात. मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही. काही दिवसांपूर्वी मुलं अगदी हुशार असतात, सांगितलेलं सर्व काही ऐकत असतात, पण कालांतराने मुलं ऐकत नाहीत, खूप हट्टीपणा करायला चालू करतात, एखाद्या गोष्टीवरनं खूप चिडचिडेपणा करतात. त्याचप्रमाणे उच्च शिक्षित मुलं जी असतात तर त्यांनी खूप मोठ्या प्रकारची डिग्रीज वगैरे घेतलेली असते, हायली क्वालिफाईड असतात, पण त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी प्राप्त होत नाही. भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा त्यांना यशाची प्राप्ती होत नाही. तर अशा वेळेला आपल्याला प्रयत्नांसोबत काही उपाय सुद्धा जे आहेत तर ते करायचे असतात, जेणेकरून आपले जे प्रयत्न असतं, आपले जे नशीब आहे तर ते आपल्याला साथ देईल आणि आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. तर पहा, हा उपाय जो आहे तर तुम्ही आजपासनं म्हणजे आज तुम्ही सकाळपासनं ते तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही करू शकता, काहीच हरकत नाही. आज दुपारी 3 वाजेपर्यंत जरी अमावस्या असली तरी सुद्धा हा उपाय 3 वाजेपर्यंतच केला पाहिजे असं काही नाही आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, सगळ्यांचीच मुलं आता दिवाळीमध्ये सुट्टी असते म्हणून घरी आलेली असतात. जी मुलं बाहेर शिकायला वगैरे असतात किंवा नोकरीनिमित्त बाहेर असतात तर ती सर्व मुलं आपल्या घरामध्ये या दिवाळीला आलेली असतात. त्यामुळे प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी हा उपाय करता येणार आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 2 मिनिटच तुम्हाला फक्त या उपायासाठी वेळ लागणार आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. ज्या वाळलेल्या असतात, सुकलेल्या असतात तर त्या 7 लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. लाल मिरच्या ज्या असतात त्याच घ्यायच्या आहेत, हिरव्या मिरच्या घ्यायच्या नाही आहेत. पण जर तुमच्याकडे नसतील लाल मिरच्या तर मग तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या तरीही चालतील, पण तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा सुकलेल्या लाल मिरच्याच घेण्याचा. यानंतर तुम्हाला चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे. आता जर समजा तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर मग बारीक मीठ घ्या. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे काळे तीळ. जे काळे तीळ असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यासोबतच तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. आणि या ज्या 5 वस्तू ज्या आपण घेतलेल्या आहेत तर या 5 वस्तू पैकी तुमच्याकडे जर एखादी वस्तू नसेल तर काहीच हरकत नाही, तर ती वस्तू तुम्ही स्किप केली तरीही चालेल. पण जेवढ्या वस्तू तुम्हाला मिळतील मी सांगितलेल्यांपैकी तर त्या सगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या मुलांवरनं उतरवून टाकायच्या आहेत. मुलांच्या डोक्यांपासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला 7 वेळेला उतरवायच्या आहेत आणि
आणि हे उतरवत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये, मुलांशी सुद्धा बोलायचं नाहीये. फक्त आपल्या मनामध्ये माझ्या मुलाची इडापिडा जाऊ दे, माझ्या मुलाची प्रगती होऊ दे आणि माझ्या मुलांचे जे काही सर्व दोष आहेत, अडचणी आहेत, तर ते संपूर्णपणे दूर होऊ देत, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि हा जो उतारा आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांवरनं 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर या वस्तू ज्या आहे तर त्याचं काय करायचं आहे, आता पहा, जर तुमच्याकडे चूल असेल तर मग चुलीमध्ये तुम्ही ह्या सर्व वस्तू जाळल्या तरीही चालेल. तर तुमच्या घरामध्ये जर आता समजा चूल नसेल, कारण की सर्वांच्याच घरामध्ये चूल असतेच असं नाही, तर अशा वेळेला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या कापडाच्या वड्यांवरती तुम्हाला या वस्तू तुम्ही जाळल्या तरीही चालतील. आता समजा तुम्हाला हेही शक्य नसेल तर मग तुम्ही या वस्तू टाकू सुद्धा शकता, पण तुम्ही प्रयत्न करायचा आहे की या वस्तू जाळूनच टाकायच्या आहेत. या वस्तूंमध्ये आपल्या मुलांची जी काही नकारात्मकता असते, जे काही दोष असतात, करणी बाधा असतील, तर या सर्व या वस्तूंमध्ये समाविष्ट झालेले असतात. त्यामुळे या वस्तू जर आपण डायरेक्टली जाळल्या तर आपल्या मुलांची जी काही अडचण आहे, दोष आहे, तर ते संपूर्णपणे मुळासकट नष्ट होत असतात. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय असा करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, तुम्ही नक्कीच करून पहा. हा जो उपाय आहे तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी इतर दिवशी सुद्धा केलेला असेल, पण हा उपाय जेव्हा आपण अमावस्येला करत असतो तर तेव्हा त्याचा प्रभाव जो आहे तर त्याचं आपल्या मुलांना त्याचं फळ हे प्राप्त होत असतं आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही दोष असतात तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होत असते. म्हणूनच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला या अमावस्येला करायचा आहे. तर पहा, मुलं हट्टीपणा जरी तुमची करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी हा उपाय करायचा आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता, काहीच हरकत नाही. तुम्हाला जर तुमच्या कामांमुळे जर वेळ नाही मिळाला तर मग तुम्ही हा उपाय तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करायचा आहे, कारण की रात्री 12 वाजेपर्यंत अमावस्या जी आहे तर ती चालू असणार आहे. आता जर समजा तुम्हाला 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तर मग तुम्हाला 2 वेगवेगळे उतारे तयार करायचे आहेत. 3 मुलं असतील तर 3 वेगवेगळे उतारे सांगितलेल्या वस्तू घेऊन तयार करायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला प्रत्येक मुलावरनं उतरवायच्या आहेत. आणि दुसऱ्या मुलांसाठी तुम्हाला एकच वस्तू वापरायची नाहीये, तर तुम्हाला प्रत्येक वेळेला सेपरेटली वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या प्रत्येक मुलांवरनं वेगवेगळ्या उतरवायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमचा जर मासिक धर्म असेल किंवा आईला मासिक धर्म असेल तर हा उपाय आई मुलांसाठी करू शकते. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.